everyone. आज आपण व्यापारी बँकांची कार्य प्रायमरी फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक हा घटक पाहणार आहोत. तर प्रायमरी फंक्शन्स मध्ये कोणकोणते फंक्शन्स येतात? प्रथम बँकेचं फंक्शन म्हणजेच या ठिकाणी कार्य जे आहे ते ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे आपल्याला प्राथमिक कार्यामध्ये दिसून येईल. व्यापारी बँकांची प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि इतर प्रमुख कार्य. तर प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. दुय्यम कार्यामध्ये प्रातिनिधिक कार्य आणि उपयुक्त सेवा. तर इतर प्रमुख जी कार्य येतात त्याच्यामध्ये गुंतवणूक, पतपैसा निर्मिती, रोकड विरहित अर्थव्यवस्थेला या ठिकाणी प्रोत्साहन देणे. अशा पद्धतीने आपल्याला व्यापारी बँकांची कार्य आढळतात. तर यामध्ये व्यापारी बँकांची कार्यामध्ये प्राथमिक कार्य जे आहे ते आधुनिक काळामध्ये या ठिकाणी आधुनिक व्यापारी बँक उद्योग किंवा व्यापार व्यवसाय क्षेत्रातील विविध प्रकारची कार्य असतील तर 20व्या शतकाचा जो उद्योग आहे, व्यापार आहे, वाहतूक क्षेत्रात होणारे क्रांतिकारी बदल या बदलांमुळे या ठिकाणी विविध प्रकारच्या आर्थिक गरजा पुऱ्या करण्यासाठी विविध प्रकारच्या बँकांचे निर्माण झालेले असून त्याचे विशेषीकरणही प्राप्त झालेले आहे. तर यामध्येच आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाबरोबरच बँकांच्या कार्यात दिवसेंदिवस भर पडत आहे किंवा आपण बँकांनाच म्हणजे शरीरात कसं रक्तवाहिन्या आहेत तशा पद्धतीने जो आर्थिक व्यवहार आहे तो चालवण्यासाठी बँकांची इतकी महत्त्वाची गरज आहे अशा पद्धतीनेही आपण या ठिकाणी उदाहरण पाहतो. तर प्राथमिक कार्यामधील आपण ठेवी स्वीकारणे. तर कोणकोणत्या ठेवी असू शकतात ठेवी स्वीकारण्यामध्ये? मुदत ठेवी आणि त्याला दुसरं एक आहे ते म्हणजे मागणी ठेवी. म्हणजे मागणी ठेवीमध्ये मुदत ठेवीमध्ये काय येतं तर मुदत ठेवी, आवर्ती ठेवी आपण रिकरिंग म्हणतो त्याला. तर मागणी ठेवी म्हणजे ते या ठिकाणी बचत ठेवी म्हणजे सेव्हिंग केलेलं असतं, सेव्हिंग खात्यावरती बचत केलेली असते. ही ठेवी कसं की ज्या वेळेस या ठिकाणी ग्राहकांना पैशाची गरज भासते तेव्हा तुम्ही मागता क्षणी पैसे उपलब्ध होणे. आणि चालू ठेवी ही या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीचं कार्य करत असलेले दिसून येते. तर यामध्ये आपण मुदत ठेवी हा जो काही घटक आहे या घटकामध्ये ठेवी स्वीकारणे हे बँकांचे महत्त्वाचे कार्य असून या ठिकाणी बँक व्यवसायासाठी जे ठेवीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. कारण बँकिंग विविध खात्यावरील म्हणजे जनतेची किंवा लोकांची बचती किंवा ठेवी गोळा करणे असे हेच कार्य म्हणजे बँकांची आर्थिक शक्ती होय. किंवा वेगवेगळ्या या ठिकाणी योजना राबवून म्हणजेच व्याजदर वगैरे आकर्षक ठेवून त्या ठिकाणी तुम्हाला ठेवी स्वीकारण्यासाठी बँका आकर्षित करतात आणि गरजेनुसार त्या परत करण्याचेही कार्य करतात. व्यापारी बँकांच्या जवळ स्वतःचे भांडवल असते पण ते मोठ्या प्रमाणात व्यवसाय करण्यापुरते साठी ते अपुरे असते, लक्षात घ्या. तर व्यवसायासाठी आवश्यक असणारे भांडवल जनतेकडून ठेवीच्या रूपाने गोळा केले जाते आणि समाजातील व्यक्तीजवळ ज्या मिळालेल्या प्राप्तीतूनच या ठिकाणी खर्च वजा करत जातात. त्या ठिकाणी जी शिल्लक राहते कुठेतरी सुरक्षित ठेवावं यासाठी लोकांना बँकेची गरज भासते आणि या ठिकाणी पैशाचा उपयोग दुसऱ्या तो जो काही गोळा झालेल्या ठेवी आहेत त्या ज्या काही गोळा झालेल्या ठेवी आहेत त्या दुसऱ्या लोकांना कर्ज स्वरूपाने देण्यासाठी बँकांनाही ते उपयुक्त ठरते. आणि त्याच पद्धतीने रकमेची गरज भासल्यास बँकेस रक्कम परत मिळवण्यासाठी विनंती करू शकता किंवा तुम्ही अर्ज केल्यानंतर पावती भरल्यानंतर ती रक्कम मुदत संपण्यापूर्वी या ठिकाणी मुदत ठेव परत घेतल्यास बँकेच्या नियमानुसार जो दंड रक्कम आहे ते आकारून उर्वरित देय रक्कम ठेवीदारास दिली जाते. अशा पद्धतीने आपण या ठेवी स्वीकारण्यामधील प्रथम कार्य पाहिलेले आहे. तर मुदत ठेवी खात्याचं जे काही वैशिष्ट्य आहे ते मुदत ठेवी मग किती वर्षाचे असू शकते? साधारणतः 7 दिवस ते 10 वर्ष अशा पद्धतीने त्या मुदतीसाठी तुम्ही त्या ठेवी बँकेत ठेवू शकता. तर या कालावधीनुसार जो बँकिंग संस्थेवरती मुदत ठेवीचा म्हणजे 7 दिवसासाठीचा असणारा व्याजदर आणि 10 वर्षासाठीचा असणारा व्याजदर हा वेगवेगळा असतो.
तर कालावधी संपल्याशिवाय रक्कम ठेवीदारास मागता क्षणी काढता येत नाही, कारण काही स्वरूपात तुम्हाला दंड त्या ठिकाणी आकारला जातो. म्हणजेच मुदत ठेव पूर्व जर रक्कम त्या ठिकाणी संपवली किंवा ते मुदत ठेव मोडल्यास परत घेतल्यास 0 म्हणजे 0.5% दराने किंवा 1.5% दराने अशा पद्धतीने तो दंड आकारित घेतला जातो. तर मुदत ठेवीदारास जेव्हा ठराविक प्रमाणात या ठिकाणी कर्ज काढता येते, चेकबुक, एटीएम मिळत नाहीये, तर उदाहरणार्थ पण भारतातील बँकिंग संस्था जी आहे सद्यस्थितीत प्रामुख्याने 2 प्रकारच्या मुदत ठेवी स्वीकारतात. नियमित मुदत ठेवी आणि त्यामध्ये लवचिक मुदत ठेवी असा समावेश होतो. तर या ठिकाणी त्यालाच आपण फिक्स डिपॉझिट म्हणतो, जी फ्लेक्झिबल जी आहे त्यामध्ये ठराविक कालावधीसाठी त्या ठिकाणी, आणि रिकरिंग डिपॉझिट म्हणजे आपण त्याला आवर्ती ठेवी असं म्हणतो. तर या ठिकाणी बचत खाते असणारे जेव्हा ते लवचिक स्वरूपाचा उपयोग म्हणजे सदरची जी मुदत ठेव आहे ते खातेदाराला या ठिकाणी बचत खात्यावरील कमी पडणाऱ्या रकमेची पूर्तता करण्यासाठी किंवा फक्त बचत खात्यावर जे उपलब्ध निर्धारित जी निश्चित रक्कम आहे त्याच्या पेक्षा जास्त झाल्यास या ठिकाणी मुदत ठेव खात्यात हस्तांतरण केले जाते. अशा पद्धतीने ग्राहकास बचत खात्यावरील अतिरिक्त रकमेवर ही जास्तीचा व्याजदर मिळवून देण्यासाठी या ठिकाणी उपयुक्त ठरते. तर मुदत आवर्ती ठेवी जी आहे, फर्स्ट आपण मुदत ठेव हा घटक पाहिलेला आहे. तर आवर्ती ठेवीमध्ये आवर्ती ठेव योजना किंवा हे खाते जे आहे पगारदार आणि सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे, कारण ठराविक मंथली जेव्हा तुम्ही ठराविक रक्कम म्हणजे साधारणतः 6 महिने ते 10 वर्ष या मुदतीसाठी दर महिन्याला कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त कितीही म्हणजे तुम्ही 1 लाख वगैरे अशा पट्टीमध्ये तिथं रक्कम ठेवू शकता किंवा मुदत संपल्यानंतर खात्यावरील पैसे व व्याजदरासहित परत मिळतात. आणि मुदत ठेव संपण्यापूर्वी जर आवर्ती ठेव खात्यावरील रक्कम ठेवीदारास सहसा परत मिळत नाही, कारण आवर्ती जे ठेवी आहेत, रिकरिंग जे खातं आहे त्या खात्यावरील जमा झालेली रक्कम हे बचत खात्यापेक्षा जास्त पण मुदत ठेव खात्यापेक्षा कमी दराने व्याज आकारलेले असते. आणि हे साधारणतः त्या ठिकाणी साधारण दर महिन्याच्या शेवटच्या तारखेपूर्वीच ही रक्कम भरावी लागते किंवा आवर्ती ठेवीची जी मुदत आहे जितकी जास्त तितक्या प्रमाणात त्याचा व्याजदर जास्त असतो. कमीत कमी जर ठेव म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीसाठी आवर्ती ठेवी जर असतील त्या 2 वर्षाच्या 5 वर्षाच्या कालावधीसाठी असणारे हे व्याजदर हा 1 वर्षाच्या कालावधीपेक्षा जास्त असतो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आवर्ती ठेवीचं जे ठेवी आहेत ते पाहिलेलं आहे. तर आवर्ती ठेवीच्या वैशिष्ट्य म्हणजे 10 रुपये इतक्या कमीत कमी रकमेत आवर्ती ठेव त्या ठिकाणी ठेवी सुरू करता येते किंवा लोकांना त्याच्यामुळे काय होतं की दर महिन्याला विशिष्ट स्वरूपातील काहीतरी बचत करण्याची सवय लावणे हाही या ठिकाणी बँकेचा उद्देश त्यामागील असतो. तर 6 महिने जास्तीत जास्त 10 वर्ष अशा पद्धतीने आवर्ती ठेवी तुम्ही ठेवू शकता. आवर्ती ठेवी ज्या आहेत त्या ठिकाणी बचत खात्यापेक्षा मात्र मुदत खात्यापेक्षा कमी अशा पद्धतीने व्याजदर प्राप्त होतो. मुदतपूर्व बंद करता येत नाहीत, मात्र ठेवीदाराला तसे केल्यास काही पद्धत म्हणजे ज्या पद्धतीने आपण फिक्स डिपॉझिट मध्ये पाहिलं तसंच इथेही मुदतपूर्व जर ठेव मोडले तर त्या ठिकाणी दंड आकारून राहिलेली उर्वरित रक्कम तुम्हाला परत केली जाते. अशा पद्धतीने आवर्ती ठेव खातेधारक जो आहे ते खात्यावरील एकूण रकमेच्या 80% ते 90% इतक्या प्रमाणात या ठेवीमध्ये सपोज तुम्ही आवर्ती ठेवीमध्ये 1 वर्षाच्या कालावधीसाठी 1000 रुपये 12,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा असते, तर त्याचा 80% अशा पद्धतीने तुम्हाला काहीतरी ठराविक रक्कम तुम्हाला कर्ज स्वरूपाने त्या ठिकाणी परत मिळू शकते त्या तारणावरती, असाही त्या ठिकाणी उपयोग होतो. तर या ठिकाणी आपण जो रोख प्रमाणपत्रे आहे म्हणजेच कॅश सर्टिफिकेट जे आहे त्या ठिकाणी आपण चालू खाते हेही पाहतो. म्हणजे मागणी ठेवीमध्ये हे 2 प्रकार येतात, चालू ठेवी आणि बचत ठेवी. चालू ठेवी खात्यामध्ये त्या ठिकाणी चालू ठेव करंट खाते हे कोणाला उपयुक्त असतं, तर उद्योजक किंवा व्यावसायिक जे ग्राहक आहेत
ज्यांना दैनंदिन दिवसातून सातत्याने बँकेची व्यवहाराची गरज भासते अशा लोकांना त्या ठिकाणी त्या खात्यावरील रक्कम काढण्यासाठी ही मर्यादा त्या ठिकाणी नसते. म्हणजे सदर जे खातं आहे चालू खातं, या खात्यावरून त्यांना त्या ठिकाणी किती वेळात जितकी पाहिजे तितकी रक्कम किती वेळा त्या ठिकाणी ठेवणे किंवा पाहिजे असल्यास त्या ठिकाणी काढणे हे प्रमुख वैशिष्ट्य असल्या कारणानेच या खात्यावरील रक्कम नेहमी बदलत असते. आणि जो ग्राहकाचे दररोजचे व्यवहार जास्त आहेत अशा व्यक्तीला ही ठेव जी आहे ते हे खाते चालू खातं जे आहे ते अधिक सोयीस्कर वाटते. म्हणजेच व्यापार धंदा किंवा उद्योग अशा लोकांनाच त्या ठिकाणी चालू खाते वापरण्यात येते. तर चालू खात्याचं वैशिष्ट्य काय आहे? तर चालू खात्याचा वापर हा प्रामुख्याने उद्योग किंवा व्यवसायाचे बँकिंग खाते म्हणून वापर केला जातो. चालू खात्यावरील पैसे भरणे काढणे एका अर्थाने होणाऱ्या व्यवहाराच्या संख्येवरती त्या ठिकाणी रकमेच्या प्रमाणावर मर्यादा नसते किंवा चालू खात्यावरील शिल्लक रकमेवर जे बँकेकडून कोणतेही व्याज दर मिळत नाही. आपण ज्या पद्धतीने मुदत ठेव किंवा आवर्ती ठेवीवरती जे व्याज दर मिळतं हे जर चालू खात्यावरती पाहिलं तर त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं व्याज दिलं जात नाही. आणि बचत ठेवी म्हणजे आपण सेव्हिंग बँक अकाउंट म्हणतो, त्याला डिपॉझिट म्हणतो, तर बँकिंग प्रणालीतील हे सर्वात जास्त वापर होणारे खाते प्रकार आहे. कारण सदर खाते जे आहे ते एका प्रकारच्या नावावरून सदर खात्याचा उद्देश असा लक्षात येतो की सामाजिक किंवा प्रामुख्याने जे मध्यम किंवा अल्प उत्पन्न गटातील लोकांकडून केलेली बचत जितकी शिल्लक आहे ते गोळा करण्यासाठी या खात्याचा उपयोग होतो, म्हणजे सेव्हिंग खात्याचा. तर बचत खात्यावरील खातेधारक त्यांनी केलेली बचत अथवा त्याच्याकडे शिल्लक जे जमा करतात त्या जमा केलेल्या रकमेतून त्यांच्या गरजेनुसार ते पैसे काढू शकतात किंवा बचत खात्यामध्ये अशा स्वरूपात होणाऱ्या व्यवहाराच्या संख्येवर ही बंधने असतात. एकाच वेळी सदर खात्यातील जमा रकमेतून काढता येणाऱ्या रकमेबाबतही काही बंधने असतात. अशा नियम त्या ठिकाणी बँकेकडून त्याची अंमलबजावणी किंवा संस्थेकडून त्या धोरणानुसार होत असते. म्हणजे भारतीय जी बँकिंग प्रणाली आहे किंवा कार्यरत असणारे बँकद्वारा बचत खात्यावरील जमा केलेली जी रकमेतील दैनंदिन शिल्लक रकमेवरती सद्यस्थितीमध्ये 3.4% किंवा म्हणजे 3.5 किंवा 4% अशा पद्धतीने व्याज दिलं जातं. आणि यामध्ये ही उच्चतम शिल्लक जमा ठेवणाऱ्या खात्यांवरती काही प्रमाणात जास्तीचे व्याजदर ही केलेले असते. म्हणजे बचत खातेधारक जे आहेत त्यांचे खाते वापरण्यासाठी बँकांद्वारा चेकबुक तसेच ATM कार्ड आणि ई बँकिंग माध्यमातूनही त्या ठिकाणी बँकिंग सेवेचा वापर करू शकतात. किंवा डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, फोन पे असेल, मोबाईल बँकिंगचाही लाभ त्या ठिकाणी घेऊ शकतात. अशा पद्धतीने बचत खात्याचे आपल्याला हे जे खाते आहे ते मध्यम आणि कनिष्ठ वर्गांच्यासाठी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी बचत गोळा करून लोकांच्याकडून बचतीची सवय किंवा त्यांच्याजवळ फारच मोठ्या प्रमाणात रक्कम जवळ ठेवावी लागत नाही आणि अशा पद्धतीने या खात्यावरील रकमेचा उपयोग हा कर्ज देण्यासाठी करू शकतात बँकाही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी उपयोग होतो. तर बचत खात्याचे जे वैशिष्ट्य आहे लोकांमधील बचतीच्या सवयीला प्रोत्साहन देणे किंवा बचत खाते आणि त्याचा प्रकार उद्देश जो काय आहे तो त्या ठिकाणी जे बचत खातेधारक आहेत त्या बचतीच्या प्रमाणावरती बँकांना मात्र दराने व्याज देतात आणि बचत खात्यावरील खातेधारकास संबंधित बँकेच्या नियमानुसार काही निश्चित रक्कम कमीत कमी शिल्लक म्हणून त्या ठिकाणी कायम जमा ठेवावी लागते. अशा पद्धतीने बचत खात्यावर होणाऱ्या व्यवहाराच्या संख्येवर ही आहे तसेच रकमेच्या प्रमाणावर ही बँकांच्या नियमानुसार त्या ठिकाणी मर्यादा असतात. आणि बचत खातेधारक हा शिल्लक जमा रकमेच्या आधारे सामान्यतः 1,000 रुपये ते जास्तीत जास्त बँकेकडून चेकबुक वापरायचा ही पर्याय स्वीकारू शकतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी बँकेद्वारा दिल्या जाणाऱ्या मुद्दलवर्धित सेवा ही त्या ठिकाणी वापर करू शकतो. अशा पद्धतीने आपण ठेवी स्वीकारणे या घटकामध्ये आपण बचत खात्याचा काय उपयोग होतो आणि चालू ठेवी जे आहेत त्याचा कशा पद्धतीने उपयोग केला जातो हे आपण ठेवी स्वीकारणे या घटकामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजेच आपण लास्टचा भाग पाहतो तो रोख
प्रमाणपत्रे, त्यामध्ये कॅश सर्टिफिकेट्स जे आहे याच्यामध्ये भविष्यकालीन खर्च अथवा दायित्व म्हणजे मुलांचे शिक्षण असेल, लग्न असेल, घर खरेदी असेल इत्यादी ज्या गुंतवणुकीचे जे उत्तम पर्याय म्हणून आपण त्या ठिकाणी रोख प्रमाणपत्राकडे पाहता येईल. म्हणजे भारतात व्यापारी बँका हे कमीत कमी रुपये आणि म्हणजे 100च्या पटीत ही रोख प्रमाणपत्रे देतात. 500 असतील या 1000 असतील किंवा त्याची मुदत ही 6 महिने ते कमी 10 वर्ष इतकी त्या ठिकाणी कमीत कमी 6 महिने ते 10 वर्ष जास्तीत जास्त 10 वर्ष अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी रोख प्रमाणपत्र ठेवू शकता. आणि प्रमाणपत्राचा कालावधीच्या पूर्वहते किंवा खरेदीदार जी रक्कम प्रमाणपत्रावरती चालू किंवा व्याज दर जो आहे त्या आधारलेल्या त्या ठरवल्याप्रमाणे त्यांना परत केले जातात. अशा पद्धतीने रोख प्रमाणपत्राचे वैशिष्ट्य आपण पाहिलं तर बँक प्रकारानुसार कमीत कमी रुपये 100 ते त्या पटीत रोख प्रमाणपत्रे खरेदी करता येतात. तर रोख प्रमाणपत्राची मुदत कमीत कमी 6 महिने जास्तीत जास्त 10 वर्ष इतकी असू शकते. निर्धारित दंड भरून रोख प्रमाणपत्रावरची जी रक्कम म्हणजे आपण जी ठेवी मुदत ठेवी आहे त्या पद्धतीनेच इथेही तुम्हाला मुदतपूर्व रक्कम काढता येते, पण काही दंड स्वरूपात रक्कम ते वसूल करून घेतात. आणि रोख प्रमाणपत्रावरील जी जमा रकमेच्या तारणावरती 95% पर्यंत कर्ज काढता येते. रोख प्रमाणपत्रकाच्या व्याज दराचा संबंधित बँकेद्वारे वेळोवेळी निश्चित केला जातो. अशा पद्धतीने आपण ठेवी स्वीकारणे प्राथमिक कार्यामधील हा घटक या ठिकाणी पाहिलेला आहे. आता कर्ज देणे प्राथमिक कार्याचं नेक्स्ट जे कार्य आहे ते कर्ज देणे. मग कर्ज देण्यामध्ये कर्जामध्ये कोणकोणते खर्च येतात तर यामध्ये अधिकश सवलत म्हणजे कर्ज देणीमध्ये आपण लेंडिंग मध्ये अग्रिमे एक बघतो तर त्या ठिकाणी दुसरा जो भाग आहे तो कर्ज स्वीकारणे कर्ज रोख खर्चे किंवा अधिकश सवलत उचल अशा पद्धतीने सवलती ज्या आहेत त्या किंवा हुंड्या स्वीकारणे त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण तो भाग पाहतो. तर या ठिकाणी अधिकश सवलत म्हणजेच काय तर ज्या वेळेस ठेवीदारास चालू खात्यावरील असलेल्या जमा रकमेपेक्षा ठराविक मर्यादेपर्यंत जास्त रक्कम उचलावायची असल्यास किंवा काढावायची असल्यास बँकेतून ती जी काही सवलत बँक देते त्यास आपण अधिकश सवलत असं म्हणतो. म्हणजे सपोज एखाद्या ग्राहकाचं बँकेमध्ये 1 लाख इतकी रक्कम आहे पण त्याला या ठिकाणी 1,10,000 रुपये इतकी रक्कम हवी असेल तर त्याला ते काढता येते. म्हणजे 10,000 रुपये ठेवीच्या पेक्षा जास्त रक्कम काढलेली जाते. आणि ही जी काही सवलत आहे ती फक्त आणि फक्त चालू खातेदाराने बँकेच्या व्यवस्थापकास विनंती करून खात्यावरती रकमेपेक्षा जादा रक्कम उचलण्याची परवानगी मिळवावी लागते. आणि त्या खातेदारांना योग्य तारण दिले तर त्यास अधिकच सवलत ही सवलत दिली जाते. आणि अशी रक्कम व्यक्ती जरुरीनुसार काढू शकते. आणि ही सर्व जी रक्कम आहे ते एकदमच काढली पाहिजे असे नाही, कारण ठेवीदाराने जेवढी जास्त रक्कम उचललेली असेल त्याच म्हणजे 1,10,000 उचलले असेल तर 10,000 वरती जास्तीच्या रकमेवरती जो काही व्याजदर आहे तो आकारला जातो आणि तो अल्प कालावधीसाठी त्या पैशाची गरज त्या ठिकाणी तो व्यक्ती भागवू शकतो. अशा पद्धतीने अधिकश सवलत म्हणजे काय आणि ती चालू खात्यावरती लोकांना कशा पद्धतीने काढता येते हे आपण पाहिलेले. तर या ठिकाणी रोख कर्ज स्वीकारणे रोख कर्ज म्हणजे कॅश क्रेडिट म्हणजेच काय तर एका ठराविक रकमेपर्यंत रोख रकमेत कर्ज देणे. आधुनिक काळामध्ये कर्जाऊ रकमा देण्याची जी काही आधुनिक पद्धत असून त्या व्यापारी उद्योगपती किंवा उत्पादक असतील शेतकरी वर्ग असेल किंवा खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी त्याचाही उपयोग या ठिकाणी केला जाऊ शकतो. आणि त्या ठिकाणी चालू खात्याने जेव्हा नव्याने खाते उघडावे लागत नाही, कारण ग्राहकाला जास्तीत जास्त किती रक्कम काढता येईल याची मर्यादा बँक ठरवून देते. आणि आवश्यकतेनुसार खात्यावरून जे आदेश पत्रकाच्या सहाय्याने ते रक्कम काढू शकतो किंवा बँकेत तो पैसे भरू शकतो. जे ग्राहकाला ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढता
येत नाही, म्हणजे ग्राहकाने काढलेल्या रकमेवरती जे व्याज आकारला जातो तो बँक व्यवस्थापक किंवा कर्जदाराकडून ती किमान किती व्याज घ्यावयाचे आहे ते आधीच ठरवले जाते. जे रोख कर्जे जे आहेत त्यामध्ये तुम्हाला जो बँक खात्याचा कर्जावरील व्याजदर आहे तो किमान व्याजदरापेक्षा जास्त झाले तर त्याच अर्थाने बँकेला ते द्यावे लागते. म्हणजे रोख कर्ज सवलतीसाठी बँक शेतमाल, कापूस, तांदूळ, गहू, साखर, गूळ, ताग, धातू अशा इत्यादी उत्पादित मालाचेही म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज देत असताना त्याचा तारण म्हणून स्वीकार करते. अशा पद्धतीने आपण रोख कर्ज स्वीकारणे किंवा त्या ठिकाणी जी काही रोख कर्ज आणि अधिकच सवलत यामधील तुम्हाला फरक ही या ठिकाणी लक्षात आला असेल. तर यामध्ये हुंडा जे आहेत ते स्वीकारणे किंवा पैसा मिळवण्याची खात्री, कमीत कमी स्थिरता आणि लाभता, यामध्ये कर्ज, मग इतर कर्जामध्ये कोणकोणती कर्ज येतात तर या ठिकाणी इतर कर्जामध्ये आपण घर बांधणीसाठी जे घेतलेलं कर्ज, दैनंदिन शैक्षणिक कर्जे किंवा भाग आणि कर्ज रोखे जे आहेत त्याच्यासाठी किंवा बचत प्रमाणपत्रकावरती आपण जे पाहिलं रोख प्रमाणपत्रे त्यावरतीही आपण ते कर्ज घेऊ शकतो त्या ठेव किंवा वाहन घेत असाल तुम्ही तरी त्यावरतीही तुम्हाला कर्ज मिळते. अशा पद्धतीने आपण कर्ज देणे. मग बँकेचं कर्ज म्हणजे कर्ज हे कशा पद्धतीने बँक देते तर या ठिकाणी ठेवी रूपाने गोळा झालेल्या पैशाचा वापर बँका व्यापाऱ्यांना ते कर्ज देण्यासाठी करतात आणि ह्या बँका हे व्यापारी उद्योगपती जे आहेत, उत्पादक आहेत, अशा पद्धतीने ते विशिष्ट मुदतीसाठी कर्ज देत असतात आणि त्यापासून कर्जाची रक्कम कर्जदाराकडून त्या खात्यामध्ये खर्च टाकून किंवा चालू खात्यामध्ये ती जमा केली जाते. कर्जदार चालू खात्यावरील आवश्यकतेपेक्षा रक्कम तो काढू शकतो. अशा पद्धतीने संपूर्ण रोख स्वरूपातील व्यवहार त्या ठिकाणी केला जातो आणि बँक कर्ज देत असताना कर्जदारास कर्जाची रक्कम मागेल तेव्हा ती परत केली जाईल या नियमाची किंवा ही अट त्या ठिकाणी टाकत असतो कर्जदारावरती बँक. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्राथमिक कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे घटक व्यापारी बँकांचे तुम्हाला समजलेले असेल. थँक यू व्हेरी मच.